दत्तगुरूंची कृपा कधी सुरू होते 90% लोकांना माहीत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. सुरुवातीचा प्रश्न. कधीकधी तुम्हाला असं वाटतं का, मी एवढ्या श्रद्धेने साधना करत असताना दत्तगुरूंची कृपा माझ्यावर कधी सुरू होईल? हा प्रश्न लाखो भक्तांच्या मनात शांतपणे फिरत असतो. परंतु सत्य असं आहे की दत्तगुरूंची कृपा एखाद्या दिवशी अचानक सुरू होत नाही. ती आपण अंतरात्म्याने तयार झालो की वाहू लागते. गुरूंना तुमची पूजा, नमस्कार किंवा नियम यांपेक्षा महत्त्वाचं काहीतरी हवं असतं. तुमची आंतरिक तयारी. या प्रवासात दत्तगुरू भक्ताच्या मनात एक विशिष्ट बदल पाहतात आणि त्या क्षणापासून त्यांच्या कृपेचा प्रवाह शांतपणे सुरू होतो. भाग 2. भक्ताची खरी परीक्षा. दत्तगुरूंची कृपा सुरू होण्यापूर्वी एक अदृश्य परीक्षा येते. ती परीक्षा पैशांची किंवा यशाची नसते. ती असते अंतर्मनाची. जे लोक परिस्थिती स्वीकारतात, शांत राहतात आणि विश्वास डळू देत नाहीत, त्यांची परीक्षा दत्तगुरू स्वतः घेतात. कधीकधी आयुष्यात संकट अचानक वाढतात आणि आपण म्हणतो, मी भक्त असून माझ्यावरच का? पण इथेच रहस्य दडलं आहे. गुरु संकट हटवण्यासाठी मन मजबूत करतात. ज्या दिवशी ही तयारी पूर्ण होते त्या दिवशी त्यांच्या कृपेची पहिली किरणं हळूहळू भक्ताच्या जीवनात उतरत असतात. भाग 2. संकेत जे 90% लोक ओळखत नाहीत. कृपा सुरू झाली की दत्तगुरू लगेच चमत्कार दाखवत नाहीत. सुरुवातीला ते छोटे छोटे संकेत देतात जे बहुतांश लोक दुर्लक्षित करतात. जसे की मन शांत होऊ लागते, अनावश्यक भीती कमी होते, योग्य लोक भेटणे, अडकलेली कामं हळूहळू पुढे सरकणे. या साध्या दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेचे पहिले पाऊल आहे. पण लोक मोठ्या चमत्कारांच्या प्रतीक्षेत ही चिन्ह दुर्लक्ष करतात. जे हे संकेत ओळखतात ते कृपेचा प्रवाह लवकर पकडतात आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतात. भाग 4. दत्तगुरू कधी प्रसन्न होतात. दत्तगुरूंना सोनं, चांदी किंवा मोठी पूजा नको. त्यांना हवं असतं एक निर्मळ आणि निष्पट मन. जो भक्त इतरांना दुखावत नाही, मनात अहंकार ठेवत नाही आणि शक्य तितकं चांगलं काम करत राहतो, त्याच्याकडे दत्तगुरूंचं लक्ष आपोआप जातं. गुरूंना अत्यंत प्रिय असतो एकच गुण, कृतज्ञता. जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींसाठीही देवाचे आभार मानतो, त्याच्यावर कृपा जलद गतीने सुरू होते. गुरूंच्या दृष्टीने निष्पट मन हेच सर्वोच्च अर्पण असतं आणि ते मिळालं की त्यांच्या कृपेचा मार्ग पूर्णपणे खुला होतो. भाग 5. कृपा सुरू झाल्यावर काय बदलतं. दत्तगुरूंची कृपा सुरू झाली की आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण बदलाची प्रतिक्रिया सुरू होते. चुकीच्या लोकांपासून आपण हळूहळू दूर जातो. योग्य संधी आपल्याकडे वळतात. मन अधिक शांत आणि स्थिर होतं. कधी मनात जाणवतं की काहीतरी चांगलं घडतंय, पण दिसत नाही. हा तो काळ असतो जेव्हा दत्तगुरू तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतात आणि मग एक दिवस अचानक अडकलेलं काम पूर्ण होतं. मनातील ओझं उतरून जातं आणि मनात एकच भावना येते, हो, दत्तगुरूंची कृपा सुरू झाली आहे. भाग 6. कृपा ओळखण्यासाठी मनाची अवस्था. दत्तगुरूंची कृपा सुरू झाल्यावर सर्वप्रथम बदल मनात घडतो. जिथे आधी अस्वस्थता असायची तिथे आता शांतता जाणवू लागते. पूर्वी ज्या गोष्टी मनावर भारी पडत होत्या त्या आता तितक्या त्रासदायक वाटत नाहीत. ही कोणतीही जादू नसते. हे दत्तगुरूंच्या सूक्ष्म कृपेचं नाजूक काम असतं. गुरु मनाचं ओझं हलकं करतात. कारण शांत मन असेलच तरच कृपेचा संकेत ओळखता येतो. हा बदल आतून जाणवू लागला की समजावं, कृपा बाहेर नाही, अंतर्मनात सुरू झाली आहे. भाग 7. जीवनात येणारं अदृश्य संरक्षण कवच. कृपा सुरू झाल्यावर दत्तगुरू भक्ताभोवती एक अदृश्य संरक्षण कवच उभं करतात. अनेकदा मोठे अपघात, चुकीचे निर्णय किंवा मोठे नुकसान टळते.
पण आपल्याला त्यात भानही राहत नाही. हे योगायोग नसतात, हा गुरूंचा हस्तक्षेप असतो. कधी अचानक वाटतं हे कसल्या दैवयोगाने टळलं, पण खरं म्हणजे दत्तगुरू संकट येऊच देत नाहीत. ज्या क्षणी आयुष्य अनपेक्षितपणे सुरक्षित वाटू लागतं तेव्हा जाणून घ्या, दत्तगुरू तुमच्या पाठीशी उभे आहेत. भाग 8. योग्य लोक आणि योग्य संधीची प्राप्ती. कृपा सुरू झाल्यावर आयुष्य एक नवं मार्गावर वळू लागतं. अचानक योग्य लोक भेटू लागतात. मदत करणारे हात, योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन मिळू लागतं. हे सर्वसामान्य वाटतं, पण त्यामागे दत्तगुरूंचं सूक्ष्म नियोजन असतं. अडकलेल्या गोष्टींना दिशा मिळते. कधीकधी अशा संधी मिळतात ज्या पूर्वी कधी शक्यच नव्हत्या. लोक म्हणतात नशीब जोरात आहे, पण हे नशीब नसतं, हा गुरूंचा मार्ग असतो, जो तुम्हाला शांतपणे योग्य दिशेला नेतो. भाग 9. मनाकडे परत वळण्याची प्रेरणा. कृपा सुरू झाल्यावर मन आपोआप योग्य दिशेला वळतं. जिथे आधी मन भटकत होतं तिथे आता प्रार्थना, ध्यान आणि शांततेकडे एक ओढ निर्माण होते. कधी अनाहूतपणे दत्तगुरूंचं नाव मनात येऊ लागतं. हीच खरी कृपा, मनाला पुन्हा दिव्य मार्गावर आणणं. गुरु मनात शिस्त, स्थैर्य आणि श्रद्धा निर्माण करतात. ही देणगी कोणत्याही पुस्तकातून शिकता येत नाही, ती फक्त अनुभूतीतून समजते. मनाची ही ऊर्जा, आतून निर्माण झालेली ओढ म्हणजे कृपेचा सर्वात सुंदर टप्पा. भाग 10. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाचा अंतिम अनुभव. कृपा चालू असताना एक दिवस असा येतो जेव्हा मनात जाणीव होते, मी एकटा नाही, कुणीतरी माझ्यासोबत चालत आहे. ही शांत उपदार जाणीव म्हणजे दत्तगुरूंची उपस्थिती. समस्यांचं वजन हलकं वाटू लागतं, मन स्थिर होतं आणि जीवनाचा उद्देश अधिक स्पष्ट होतो. हा तो टप्पा असतो ज्यावेळी भक्त दत्तगुरू यांचं नातं अधिक दृढ होतं. हे नातं दिसत नाही, पण अत्यंत शक्तिशाली असतं. या टप्प्यानंतर गुरु तुमच्या प्रत्येक पावलावर सौम्य पण निश्चित मार्गदर्शन करत राहतात. भाग 11. दत्तगुरूंची कृपा सुरू होण्याचा आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे मनातील भीती कमी होणे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला घाबरवत होत्या त्या आता तितक्या तीव्र वाटत नाहीत, कारण दत्तगुरूंची उपस्थिती मनाला अदृश्य संरक्षण देते. अनेकदा समस्या तशाच असतात, पण त्यांचं ओझं जाणवत नाही. हे ओझं हलकं करणारे दत्तगुरूच असतात. मनात धैर्य उत्पन्न होऊ लागतं, तर समजा दत्तकृपा शांतपणे कार्य करू लागली आहे. हे बदल सुरुवातीला सूक्ष्म असतात, पण प्रभाव खूप खोल असतो. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. श्री गुरुदेव दत्त.